नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुंब्रा कौसा भागात पाणी सोडण्यात येत नसल्याने विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं पालिका आयुक्ताच्या दालनासमोरच आंदोलन। आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक साहित्याचे वाटप आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गर्दी, या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मुंब्रा कौसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येत नाही। पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले। त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ माजला होता। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। त्यामुळे नागरिकांना टक्कर्स बोलवावे लागत आहेत। त्या विरोधात शानू पठाण हे आक्रमक झाले आहेत। आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्ताच्या दालनासमोरच ठेला धरून बसले। त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ माजला होता। शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी पठाण म्हणाले की ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात आली असली तर 90% पाणी पुरवठा केला जात नाही। गेल्या 4 दिवसांपासून पाणी चाललं नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। मुंब्रा कौसा भागातील नागरिकांना गेल्या 3 दिवसात सुमारे 50 लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत आहे। ठाणेपाचे काही अधिकारी कर लायबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत। कर लायबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळले जात असून जर येत्या सोमवारपर्यंत जर पाणी पुरवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्ताच्या घरासमोर 10,000 नागरिकांसह आंदोलनाला बसू, असा इशाराही पठाण यांनी दिला। ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोहोचावी, तसेच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे। आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुउद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझास्टर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे। पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर परिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते। अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहोचविणे आणि संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते।
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते. यावर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर 1705 संच, फ्लोटिंग अंडर फोल्डिंग स्ट्रेचर आणि इतर साहित्य 710 संच, आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट 550 संच, बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग 1260 संच आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट 1190 संच या साहित्याचा समावेश आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना प्रत्येकी 60 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अंडर फ्लोटिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालय आणि मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुउद्देशीय स्ट्रेचर, 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अंडर फ्लोटिंग स्ट्रेचर, 50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले आहेत. रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नाविन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हा संच शोध आणि बचाव पथक पोहोचण्यापूर्वी उपयोगात येऊन जीवित आणि वित्तहानी टाळण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संचामध्ये कार्बन मास्क, हँडग्लोव्ज, कॉम्पॅक्ट स्ट्रेचर, रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च, नेक बेल्ट, शिट्टी, रोलर बडेज, लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बडेज, सक्शन पंप, जखम साफ करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध, रेस्क्यू रोप, टूलकिट, CPR मास्क, सर्जिकल आदी सुमारे 34 उपयुक्त साहित्याचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाये जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे.
मनसेच्या माघारीबाबत विचारले असता, मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरैया म्हणून काम करीत आहे, असेही सरैया म्हणाले. या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत. नागरिकांच्या सहकार्याने आपले ठाणे सुंदर, हरित आणि प्लास्टिक मुक्त करणे शक्य आहे. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि नागरिक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका आणि श्रीकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने करूनच दाखवू प्रदूषण मुक्त ठाणे या बहुपेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आरंभी आयुक्तराव यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पर्यावरण रक्षणासाठी निरनिराळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या नागरिक आणि संस्थांचा पारितोषिके प्रदान करून गौरवही केला. आपल्या शहराचा विचार करता नाल्यात पडणारा कचरा ही मोठी पर्यावरणीय समस्याच आहे. त्याला आळा घालण्यात महापालिकेच्या प्रयत्नात जशा काही त्रुटी आहेत, तशाच त्या नागरिकांच्या व्यवहारातही आहेत. नाल्यातील हजारो टन कचरा, विशेषतः प्लास्टिकचा कचरा हा पर्यावरणाचे आणि त्यायोगे पुढील पिढीचे नुकसान करत आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकू नका हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महापालिकेची यंत्रणा कमी पडते आहे. तसेच नाल्यात कचरा टाकण्यापेक्षा थोडी कळस असून तो कचऱ्याच्या गाडीतच टाकण्याबाबत नागरिकांचा आळसही दिसतो आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही नागरिकांशी त्याच्या वस्तीत जाऊन संवाद साधत आहोत. या कार्यक्रमात पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी टीसा, एन्व्हायरोकेअर, मायक्रो मास्टर लॅब, ऑक्सिकेअर इंडस्ट्री, झिरोडी इंडस्ट्री यांना पुरस्कार देण्यात आला. तर माझी वसुंधरा या शासनाच्या अभियानाअंतर्गत ज्या शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वातावरण बदल या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला व पर्यावरणपूरक कामे केली अशा VPM पॉलिटेक्निक, एपिशाह इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सतीश प्रधान ज्ञान साधना महाविद्यालय यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर रहिवासी संकुलात वृक्षारोपण,
सोसायटीच्या आवारात उद्यान, टेरेस गार्डन करणाऱ्या उत्कृष्ट रहिवासी संकुलांना पुरस्कार देण्यात आला. त्यात कशिश पार्क, स्वस्तिक गार्डन, सिद्धांचल फेजिक, ओझोन व्हॅली, नीलकंठ हाइट्स, गार्डन इस्टेट, सनक्रेस्ट सोसायटी, ग्रेस स्क्वेअर, गोदरेज एमराल्ड, कॉस्मॉस महुआ, विकास कॉम्प्लेक्स, टाटा हाऊसिंग, दोस्ती विहार, सुकूर पार्क यांचा समावेश आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या ऋतू पार्क, कॅवरारूस तुमजी अर्बेनिया, तारंगण, रवी उदय, रोझा गार्डनिया, दोस्ती इम्पेरिया, बाल स्नेहालय, नंदनवन होम्स, खारेगाव यांना पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी अलार्क देसाई, उल्हास परांजपे, उत्तरा परांजपे, कौस्तुभ ताम्हणकर, अजित करकरे, गौरी करकरे, रमाकांत बारी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात आले. कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे 7,500 पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रिय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाण्यात कोकण पदवीधर निवडणुकीसाठी कोचिंग क्लास संघटनेच्या वतीने अमोल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि रोजगार निर्मिती करणे यासारखे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांनी शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगारी याबाबत विधिमंडळात आवाज उठविण्यासाठी आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खासगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करीत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत आहे, मात्र त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधर याच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. त्या विरोधात आमचा लढा आहे, असे सांगितले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल केला आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना त्याच्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रसाद लाड, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आदिती तटकरे, आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होते. यावेळी भाजपतर्फे मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. निरंजन डावखरे यांनी निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल पक्षश्रेष्ठी आणि राज ठाकरे यांचे देखील आभार मानले आहेत. तसेच रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला कोकणात मोठे यश आले आहे. त्याचबरोबर महायुतीची ताकद संपूर्ण मतदारसंघात आपल्याला दिसेल अशी प्रतिक्रिया यावेळी निरंजन डावखरे यांनी दिली आहे. 12 वर्ष या मतदारसंघात सातत्याने मी माझ्या पद्धतीने विविध काम करत आलेलो आहे. मग ते MPSC असेल, PSCच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातून मी मांडले आहेत. कोकणातील लोकसभा मतदारसंघात महायुतीला फार मोठे यश मिळाले आहे. या मतदारसंघात आमदार रवींद्र चव्हाण यांच्या व्यतिरिक्त भाजपचे सर्व नेते, महायुतीतील सर्व नेते पाठीशी असल्याने मला चिंता करायची फारशी गरज नाही. अभिजित पानसे आणि अविनाश जाधव याचेही मनापासून आभार व्यक्त करतो. या मतदारसंघांमध्ये माझ्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. इतर पक्षाचेही संघटनात्मक जाळं भक्कम आहे. त्यांची मला या मतदारसंघात लढण्यासाठी मोठी ताकद मिळेल आणि यश प्राप्त करेन असा विश्वास मला आहे, असं निरंजन डावखरे यांनी सांगितले. संजय मोरे यांनी जरी अर्ज दाखल केला असला तरी विश्वास आहे
आमचे जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्याच्यांमध्ये चर्चा होऊन यावर देखील नक्कीच योग्य मार्ग निघेल असं निरंजन डावखरे यांनी सांगितले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंब्रा कौसा भागात पाणी सोडण्यात येत नसल्याने विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं पालिका आयुक्ताच्या दालनासमोरच आंदोलन. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक साहित्याचे वाटप. आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी गर्दी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.